कुणाल साक्षीला डिवोर्स देणार आहे हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता. नीतू त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाते. नीतू नवरा बायकोचं नातं जास्ती विश्वासावर टिकत असतं असे बोलून तो बाहेर निघून जातो. कुणाल बाहेर येऊन तिच्या आठवणीत रमला होता. नाहीतर त्याचं जगच बंद पडलं होतं. राणी कधी तुला बघीन असं झालं आहे. नीतू आईच्या रूममध्ये जाते. आई, दादा वहिनीला डिवोर्स देणार आहे तर तू एवढी शांत कशी बसली आहेस? नीतू चिडून बोलते. नीतू, तो साक्षीशिवाय राहू शकत नाही आणि तिला डिवोर्स देणार म्हणतो या पोराचं मला काहीच कळना झालं आहे. कुणालची आई वैतागून बोलते. बर, तू लग्नाला येणार आहेस ना? कुणालची आई बोलते. हो आई, मी येणार आहे. नीतू हसत बोलते. आई, आपण लग्नाला डायरेक्ट साक्षी वहिनीला बोलवूया. नीतू बोलते. हो अगं, माझ्या लक्षातच आले नव्हते. त्यानिमित्ताने दोघातील गैरसमज दूर होतील. पण ती येणार आहे ही गोष्ट कुणालला सांगायची नाही. कुणालची आई हसत बोलते. नाही सांगणार. गुड नाईट. म्हणून नीतू तिच्या रूममध्ये निघून जाते. साक्षी कॉलेजला जाऊन येते. फ्रेश होऊन सगळ्यांसोबत गप्पा मारत बसते. जेवण करून रूममध्ये येते. ती बेडवर बुक वाचत बसली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ती उठून फोन घेते. त्यावर कुणालच्या आईचे नाव बघून तिला खूप आनंद होतो. ती रडत फोन उचलते. हॅलो आई, ती बोलते. साक्षी, त्या पण आनंदाने बोलतात. माझं बाळ कसं आहे? कुणालची आई प्रेमाने विचारतात. त्या मायेने बोलल्यावर तिला खूपच भरून आलं. ती मोठ्याने रडू लागली. साक्षी नुसतं रडणार आहे का काही बोलणार आहे? त्या हसत बोलतात. ती पण रडता रडता हसू लागते. आई, तुम्ही कशा आहात आणि घरचे? ती हळू विचारते. सगळे ठीक आहेत. तू कशी आहेस? कुणालची आई बोलते. आई, मी ठीक आहे. ते कसे आहेत? ती हळू आवाजात बोलते. ते म्हणजे कोण ग? कुणालची आई तिची खेचत बोलते. आई, तुम्हाला माहिती असून तुम्ही मुद्दाम करता ना? ती हसत बोलते. तुझे अहो जरा ठीक नाहीत. कुणालची आई सर्व हसत बोलते. का? काय झालं त्यांना? ती काळजीने विचारते. ते जाऊ दे साक्षी, तू प्रवीण मामाच्या मुलीच्या लग्नाला येणार का? कुणालची आई बोलते. हो आई. तिला खूप आनंद होतो. तू डायरेक्ट कोल्हापूरला ये. कुणालची आई बोलते. बरं. म्हणून ती फोन ठेवते. साक्षीला खूप आनंद होतो. कितीतरी दिवसांनी ती जाऊन सगळ्यांना भेटणार होती. ती तिच्या बाबांना फोन लावते. त्यांना ती लग्नाला तिकडे येणार आहे हे सांगते. ते पण तिला येण्याची परवानगी देतात. तिला खूप आनंद झालेला होता. ती आनंदाने मोबाईलवर गाणी लावून डान्स करते. आनंदाने उड्या मारत होती. थोड्या वेळाने ती कुणालला फोन करते. पण तो तिचा फोन उचलत नाही. ती विचार करत होती. तिकडे गेल्यावर त्यांच्यासमोर कसं जायचं? ते माझ्यावर खूप रागवले असणार. त्यांच्यासमोर गेल्यावर त्यांना काय बोलायचं मनात प्रॅक्टिस करत होती. तिला खूप भीती वाटत होती. कुणालसमोर कसं जायचं? ती तिच्या छोट्या मेंदूला खूप ताण देत होती. कारण मॅडमला भीती, उत्साह, आनंद एकसाथ जाणवत होते. ती विचार करत झोपी जाते. सगळेजण लग्नाच्या आधी आठवडाभर जाणार होते. सगळेजण एकसाथ जाणार होते म्हणून कुणाल त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करत होता. तो स्वतःला कामात झोकून देतो. सगळेजण लग्नाची शॉपिंग करून कोल्हापूरला निघाले. तिथे गेल्यावरही कुणाल कामात बिझी होता. लग्नाची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. तो स्वतः बारकाईने कामामध्ये लक्ष देत होता. प्रदीपही सोबतीला होता. आज साक्षी डायरेक्ट कोल्हापूरला येणार होती. कुणालच्या आईने तिला गाडी पाठवली होती. सगळेजण लग्नाच्या घाई गडबडीत होते. नीतूचे सगळे लक्ष दरवाजाकडे होते. साक्षी कधी येते असं तिला झालं होतं. थोड्या वेळात साक्षी तेथे येते. साक्षीला बघून नीतू तिच्याकडे पळत जाते. वहिनी कशी आहेस? नीतू तिला मिठी मारत बोलते. आपली हक्काची माणसे बघून साक्षीला भरून येते. ती रडत नीतूला मिठी मारते. मी ठीक आहे. तू कशी आहेस? साक्षी रडत विचारते. वहिनी, तू तुझं एक सूत्र काय सोडलं नाहीस बघ. नीतू हसत बोलते. काय? साक्षी तिला विचारते. अगं, तुझं रडणं तू काय सोडलं नाहीस बघ. जेव्हा बघेल तेव्हा लहान मुलीसारखी रडत असतेस. अगं, तुला माहिती आहे का, दादा या तुझ्या रडण्यावरच फिदा आहे. नीतू तिला डोळा मारत बोलते. साक्षी खूप छान लाजते. हे हे, किती छान लाजते माझी वहिनी. नीतू हसत बोलते. आई, नीतू मोठ्याने हाक मारते. कुणालची आई जरा वैतागत बाहेर येते. काय आहे ग? त्या जरा वैतागून बोलतात. समोर साक्षीला बघून त्या पळतच तिच्याजवळ जातात. कुणालची आई नीतूला बाजूला करून साक्षीला मिठी मारते. साक्षीही त्यांना घट्ट मिठी मारून मोठ्याने रडू लागली. कसं आहे माझं बाळ? कुणालची आई रडत बोलते. नीतू चेहरा पाडून त्या दोघींकडे बघत होती. तेवढ्यात कुणालची मामी बाहेर येते. वहिनी, तुमच्या सुनेला घेऊन बाहेरच रडत बसणार आहे का? मामी हसून बोलते. मामी साक्षीवर तुकडा ओवाळून टाकते.
सगळेजण आतमध्ये येतात. साक्षी सगळ्यांच्या पाया पडते. साक्षीच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसत होते. कितीतरी दिवसांनी ती तिच्या हक्कांच्या माणसांना भेटली होती. तिला इतका आनंद झाला होता की ती शब्दात मांडू शकत नव्हती. साक्षी थोडा उशीर कुणालच्या आईसोबत भरभरून गप्पा मारत होती. लग्न असल्यामुळे तेथे म्युझिक कमी आवाजात चालू होते. आई, ते साक्षी अडखळत बोलते. काय पाहिजे साक्षी, बिंदास बोल. माझ्या लेकीला मी कशाचीच कमी पडू देणार नाही. आई, नीतू मोठ्या आवाजात चिडत बोलते. सगळेजण वहिनी आली म्हणून मला विसरून गेले ना, ती बारीक चेहरा करून बोलते. सगळेजण मोठमोठ्याने हसू लागतात. बरं वहिनी, तुला आमची सगळ्यांची आठवण आली का, नीतू तिला विचारते. साक्षीला तिचा प्रश्न ऐकून भरून येते. तिच्या डोळ्यातून पाणी पडते. नीतू, माझ्या लेकीला रडवायला इथे आलीस का, कुणालची आई चिडते बोलते. मामी, तूच बघ आता, सून आली म्हणून मला विसरून गेले, नीतू रडवलेल्या आवाजात बोलते. बरं वहिनी, ते जाऊ दे, तुला दादाची आठवण आली का नाही, नीतू विचारते. साक्षी काहीच बोलत नाही. नीतू, तुला काही काम नाही का, कुणालची आई बोलते. बरं ठीक आहे, नीतू बोलते. नीतू बाहेर जात होती. ती परत माघारी येते. वहिनी, तुला एक विचारू का, ती एकदम सिरियस चेहरा करून बोलते. काय, साक्षी विचारते. तुला खरंच दादाची आठवण येत होती का, तिला म्हणत होती. तेवढ्यात साक्षी उठते. ती उठलेली बघून नीतू पळू लागते. नीतू पुढे आणि साक्षी मागे पळत होती. सगळेजण सोफ्यावर बसलेले होते. नीतू आणि साक्षी त्या सोफ्याभोवती गोल राऊंड मारत होते. त्या दोघी खळखळून हसत होत्या. साक्षीमुळे घराला रौनक आली होती. आज माझी फॅमिली पूर्ण झाली, म्हणत कुणालची आई डोळे पुसते. त्या दोघी खूप मस्ती करत होत्या. वाड्यातील सगळे लोक त्या दोघींकडे बघत होते. त्या दोघींना कशाचीच पर्वा नव्हती. त्यांच्या धुंदीतच त्या होत्या. दमून भागून साक्षी रूममध्ये जाते. फ्रेश होऊन बाहेर येते. आल्यापासून तिचे डोळे कुणालला शोधत होते, पण तो तिला आल्यापासून दिसलाच नाही. हॅलो दादा, कुठे आहेस आणि घरी यायला किती वेळ लागणार आहे, नीतू कुणालला फोन लावून विचारते. काय झालं नीतू, मला खूप काम आहे, मी रात्री येणार आहे, कुणाल एका दमात बोलतो. काही नाही रे, साक्षी वहिनी आली आहे ना, म्हणून मी तुला फोन केला. कुणालसाठी ते सरप्राईज होतं. तो आश्चर्यचकित होतो. त्याला वाटलं नव्हतं की साक्षी येईल. काय, तो मोठ्याने बोलतो. लगेच फोन ठेवून देतो. प्रदीपला ऑफिस अटेंड करायला सांगून तो गाडीची चावी घेऊन बाहेर येतो. तो खूप फास्ट गाडी चालवत होता. कधी एकदा साक्षीला बघतोय असं त्याला झालं होतं. दादा, तू पळतच येशील, नीतू मनात बोलून खूप हसते. कुणाल तिचा विचार करतच वाड्यात येतो. गाडी एका साईडला लावून तो पळतच आत येतो. साक्षी, किती खराब झाली आहेस, कुणालची आई म्हणत तिला घास भरवत होती. त्यांचे बोलणे कुणालच्या कानी पडते. तो आत येतो. साक्षी लहान मुलांसारखी सोफ्यावर मांडी घालून बसली होती. कुणालची आई तिला घास भरवत होती. तो तिला एकटक पाहत होता. तिचा चेहरा मनात साठवत तो समाधानाने डोळे मिटून घेतो. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला खूप आनंद झाला होता, पण त्याने त्याच्या चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. ए मेरी जान, तेरा चेहरा देख के दिल को बहुत बड़ा सुकून मिला. दादा, तुला काम होतं ना, तू रात्री येणार होतास ना, नीतू कुणालजवळ येऊन बोलते. साक्षीचे लक्ष कुणालकडे जाते. त्याचेही लक्ष साक्षीकडे जाते. दोघेही एकमेकांकडे एकटक बघत होते. साक्षीच्या डोळ्यात पाणी येते. ती दुसरीकडे तोंड करून डोळे पुसत. काय झालं दादा, नीतू त्याच्या दंडाला धरून असंच बोलते. तो तिला रागात बघत रूममध्ये जातो. तो जाऊन फ्रेश होतो. तेवढ्यात साक्षी रूममध्ये येते. तिला बघून तो बाहेर जात असतो. अहो, ती हळू आवाजात बोलते. तो एवढेच बोलतो. माझा राग आला आहे का, ती त्याच्यासमोर येऊन बोलते. माझी काय गरज आहे तुझ्यावर रागाला येण्याची, तो दुसरीकडे तोंड करून बोलतो. मग असे का बोलता, साक्षी बोलते. कसं बोलतो, तो तिच्या डोळ्यात बघत बोलतो. असं तुटक तुटक, ती पण त्याच्या डोळ्यात बघत बोलते. साक्षी, मला खूप काम आहे, तो तिला काही न बोलता निघून जातो. तिला खूप वाईट वाटतं. ती बेडवर बसून रडू लागली. किती दिवसातून भेटलो आहे, साधं मिठीत पण घेतलं नाही, ती रडत बोलते. कुणाल बाहेर येतो. आता रडायला चालू केलं असेल, कुणाल गालात हसत बोलतो. तो तसाच माघारी रूममध्ये जातो. ती पाठमोरी बेडवर बसून रडत होती. त्यांची चाहूल लागताच ती डोळे पुसते. साक्षी, माझा रुमाल देतेस का, तो बोलायचं म्हणून बोलतो. ती उठून त्याचा रुमाल देते. तो तिच्याकडे पाहतो. रडून डोळे लालभडक झाले होते. तो बाहेर निघून जातो. साक्षी खाली येऊन सोफ्यावर मोबाईल बघत बसली होती. तेवढ्यात सुनंदा काकी आणि कीर्ती येतात. साक्षीला बघून दोघींनाही खूप आश्चर्य वाटतं.
कधी आलीस साक्षी? सुनंदा काकी वरवर हसत बोलते. साक्षी जाऊन त्यांच्या पाया पडते. दोघी थोडा उशीर बोलतात. साक्षी, ही माझ्या भावाची मुलगी कीर्ती. सुनंदा काकी साक्षी आणि कीर्तीची ओळख करून देते. सुनंदा काकी आणि कीर्ती रूममध्ये जातात. आत्या, तू तर म्हटली साक्षी नाही. कीर्ती रागाने बोलते. अगं, मला पण माहिती नव्हतं ती येणार आहे. सुनंदा काकी रागात बोलते. जाऊबाई मला काहीच सांगत नाहीत. सुनंदा काकी रागात बोलते. महाराणी कशी बसली होती? कीर्ती रागाने बोलते. सुनंदा काकी आणि कीर्ती फ्रेश होऊन रूममध्ये बसतात. साक्षी, चहा आणतेस का जरा? माझं खूप डोकं दुखत आहे. सुनंदा काकी रूममधून आवाज देतात. ती चहा घेऊन येत होते तेवढ्यात त्या दोघींचं बोलणं तिच्या कानावर पडलं. अगं कीर्ती, तुला माहिती आहे का? कुणाल त्या प्रियाबरोबर लग्न करणार आहे. सुनंदा काकी साक्षीची चाहूल लागताच बोलायला चालू करतात. साक्षी त्यांचं बोलणं ऐकून तिथेच उभी राहते. ती 1 मिनिट काहीच समजत नाही. आत्या, तो कुणाल साक्षीवर खूप प्रेम करतो ना? प्रियासोबत लग्न करणार नाही तो. कीर्ती हसू दाबत बोलते. आठवडाभर झालं त्या गोष्टीला. प्रिया घरी आलेली होती. तिने सगळ्या देखत त्याला लग्न कधी करायचं आहे असं विचारलं. सुनंदा काकी तिला सांगत होती. आत्या, मग कुणाल काय म्हणला? कीर्ती विचारते. तो म्हणाला साक्षीचा आणि माझा डिवोर्स होऊ दे, मग आपण लग्न करू. आणि त्याने डिवोर्सचे पेपर सबमिट केले आहेत. सुनंदा काकी तिला डोळा मारत बोलते. साक्षी हे सगळं ऐकून तिला खूप धक्का बसला. तिच्या हातातून चहाचा ट्रे पडता पडता वाचला. ती डोळे पुसून आत जाते. चहा देऊन ती लगेच तिच्या रूममध्ये जाते. बेडवर पालथी झोपून ती मोठ्याने रडू लागली. तिचं तिला काहीच समजत नव्हते. डोकं चालायचं बंद झालं. कुणालचे प्रियासोबत लग्न ऐकूनच तिचे हातपाय थरथरायला लागले. ती रडत झोपी जाते. कुणालची आई तिला जेवायला बोलवत होती. ती कोणाला समजू नये म्हणून ती फ्रेश होऊन जेवायला जाते. ती जेवून कोणाला न बोलता रूममध्ये जाते. आई, वहिनीला काय झालं? ती लगेच रूममध्ये निघून गेली. अगं, दमून गेली असेल. कुणालची आई जास्ती लक्ष न देता बोलते. सुनंदा काकी आणि कीर्ती एकमेकींकडे बघून गालात हसतात. साक्षी कुणालचा विचार करत होती. तिला झोप लागत नव्हती. रात्रीचा 1 वाजला तरी कुणाल आलेला नव्हता. तिला आता खूप भीती वाटत होती. ती आईच्या रूमजवळ जाते. त्यांना इतक्या रात्री उठवू की नको यामध्ये अडकली. ती तशीच माघारी येते. ती थोडा वेळ उशीर बसते. तिला आता धीर धरवत नव्हता. ती पळत आईच्या रूमजवळ जाते. हळू आवाजात हाक मारत होती. त्या दिवसभर दमून गाढ झोपल्या होत्या. साक्षीच्या आवाजाने त्या दचकून उठतात. उठून त्या बाहेर येतात. समोर साक्षीला बघून त्यांना खूप भीती वाटते. काय झालं साक्षी? त्या घाबरून विचारतात. आई, ते अजून आले नाहीत. मला खूप भीती वाटत आहे. साक्षी बोलते. बरं, तू जा, मी फोन करते त्याला. कुणालची आई बोलते. साक्षी रूममध्ये जाते. कुणाल, कुठे आहेस? त्या चिडून फोनवरून बोलतात. इकडे तुझी बायको किती रडत आहे. तुला जराही तिची काळजी नाही. त्या रागावून बोलत फोन ठेवून देतात. साक्षी रूममध्ये येऊन बेडवर रडत बसते. अहो, या ना तुम्ही, कुठे आहात? मला तुमची माफी मागायची आहे. मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे. तुम्ही इतकं पण रागावू नका माझ्यावर. मला सहन होणार नाही. दुपारी पण माझ्याशी नीट बोलला नाही. साक्षी रडत बोलत होती. कुणाल फोन ठेवून केसांवरून हात फिरवतो. कुणाल गालात हसतो. साक्षी, मला पण तुझ्यापासून दूर राहू वाटत नाही. पण तू जी चुकी केली आहे त्याची जाणीव तुला व्हायलाच हवी. तो मनात बोलतो. लगेच गाडीची चावी घेऊन तो निघतो. थोड्या वेळाने तो रूममध्ये येतो. ती पाठमोरी रडत बसलेली होती. तो तिच्याकडे बघत फ्रेश व्हायला जातो. ती त्याच्या येण्याची वाट बघत होती. तो फ्रेश होऊन बाहेर येतो. ती त्याच्या समोर उभी राहते. तो तिच्या डोळ्यात बघतो. तिचे पाण्याने भरलेले डोळे बघून तो दुसरीकडे तोंड करतो. अहो, माझ्याशी बोलत का नाही? ती रडत जरा मोठ्या आवाजात बोलते. काय? तो मोठ्या आवाजात बोलतो. आवाज खाली साक्षी. तो चिडून बोलतो. मग बोलत का नाही? ती रडत बोलते. साक्षी, मी खूप थकलोय. झोपू दे मला. तो बेडवर बसत बोलतो. मला का टाळताय? ती त्याच्याजवळ येऊन विचारते. शांत बसते का मी जाऊ बाहेर? तो तिला चिडून बोलतो. तुम्ही माझे पहिले कुणाल नाहीत. ती चिडून बोलते. तो काहीच बोलत नाही. तिचं मुसमुसणं चालू होतं. तो वैतागून उठतो. साक्षी, शांत बस, नाहीतर मार खाशील. तो चिडून बोलतो. ती त्याला मिठी मारते. अहो, तुम्ही इतका उशीर माझ्यावर राग धरत नाही. माझ्याशी असा अबोला धरू नका ना. ती रडत बोलते. माझ्या चुका मला मान्य आहेत. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. ती बोलत होती. कुणाल तिला काही न बोलता गॅलरीत निघून जातो. अहो, बोला ना काहीतरी. ती त्याच्या मांडीवर जाऊन बसत बोलते.
साक्षी, आत्ता तुला एवढा राग आला आहे, मग मला किती राग यायला पाहिजे होता सांग ना. तो चिडून बोलतो. आता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. मला सोडून जाताना एकदाही माझा विचार आला नाही का. तो चिडून बोलतो. तो खूप चिडला होता. रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले होते. इतक्या दिवसांचा राग तो तिच्यावर काढत होता. रागाच्या भरात तो तिला काहीही बोलत होता. तिच्याशिवाय तो किती तडफडला होता त्याचं त्यालाच माहिती होतं. ती तो किती चिडला आहे हे बघत होती. त्याचं रागावणं साहजिकच होतं. त्याचा राग ती पहिल्यांदा बघत होती. ती खूप घाबरून गेली होती. तो तिला काहीबाही बोलून बाहेर निघून जात होता. मी डिवोर्स पेपरवर सही करायला तयार आहे, साक्षी रडत बोलते. तिचे बोलणे ऐकून त्याला 1 मिनिट काहीच कळले नाही. तो माघारी साक्षीला जवळ घेतो. काय म्हणालीस? तो चिडून बोलतो. तुम्ही डिवोर्स पेपर सबमिट केले आहेत ना? ती हळू आवाजात बोलते. तिला ही गोष्ट कशी काय कळाली हेच त्याला कळेना. तो आता भयंकर चिडला होता. तो तेथील काचीचा वास घेऊन तेथे फोडतो. ती खूप घाबरून जाते. हो, मी प्रियाशी लग्न करणार आहे. तो रागाच्या भरात बोलून जातो. त्याच्या तोंडून ऐकून साक्षीला खूप दुःख झाले. तिचे हातपाय गळाल्यासारखे होते. तो बाहेर निघून जातो. ती तिथेच बसून हमसून हमसून रडू लागली. तिच्या मनाची खूप घालमेल होत होती. कुणालच्या तोंडून लग्नाची गोष्ट ऐकून तिचे मनही गळून पडले होते. तो खाली येऊन बसतो. का साक्षी अशी करतेस? का? तो मनात साक्षीशी बोलत होता. तो रागाच्या भरात काय काय बोलून गेला याचा त्याला आता पश्चाताप होऊ लागला. सॉरी माय स्वीट हार्ट, कुणाल तोंडावरून हात फिरवत बोलतो. थोड्या वेळानंतर तो रूममध्ये जातो. तो सगळीकडे नजर टाकतो. साक्षी त्याला गॅलरीत झोपलेली दिसते. तो तिच्याजवळ जातो. रडून रडून डोळे सुजलेले होते. तो तिला उचलून बेडवर झोपवतो. तोही तिला खुशीत घेऊन झोपतो. कितीतरी दिवसांनी त्याला शांत झोप लागलेली होती. पहाटे तो उठून फ्रेश होऊन निघून जातो. 8 वाजत आले तरी साक्षी उठलेली नव्हती. नीतू साक्षीला बोलावून आण, कुणालची आई तिला बोलते. नीतू तिच्या रूममध्ये येते. वहिनी वहिनी, ती हाक मारत तिला उठवायला जाते. तिचे अंग खूप तापलेले होते. वहिनीला तर खूप ताप आला आहे. आई, नीतू मोठ्याने आवाज देते. कुणालची आई पळत रूममध्ये येते. त्या तिच्या अंगाला हात लावून बघतात. ती तापाने खूप फणफणत होती. हॅलो दादा, कामात आहेस का? नीतू घाबरून कुणालला फोन लावते. हो, काय झालं नीतू? तो काळजीने विचारतो. दादा, वहिनीला खूप ताप आला आहे. तू लवकरात लवकर ये, नीतू घाबरून बोलते. कुणाल तिचा फोन ठेवून लगेच डॉक्टरांना फोन लावतो. तोही तिथून निघतो. तो खूप फास्ट वाड्यात येतो. तो पळतच रूममध्ये जातो. तो तिच्या अंगाला हात लावून बघतो. तिला खूप ताप आला होता. ए साक्षी, उठ ना, तो तिच्या गालावर हात ठेवत बोलतो. तिला या अवस्थेत बघून त्याचं काळीज धीर धीर तुटत होतं. या अवस्थेला कुठेतरी तो जबाबदार होता. थोड्या वेळात डॉक्टर येतात. तिला तपासून औषधे देऊन निघून जातात. साक्षी अर्ध्या तासाने हळूहळू डोळे उघडते. कुणालची आई नीतू तिच्याजवळ बसलेल्या होत्या. ती जागी झाल्यानंतर कुणालची आई साक्षीला कुशीत घेते. ती हमसून हमसून रडू लागते. काय झालं साक्षी? तुला अचानक ताप कसा आला? कुणालची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे बोलतात. आई, हे त्या प्रियाशी लग्न करणार आहेत. हे खरं आहे का? साक्षी विचारते. कुणालची आई आणि नीतू दोघी एकमेकींकडे बघत होत्या. साक्षी, अजून डिवोर्स झाला नाही ग, आणि तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना बाळा, कुणालची आई तिला समजवत होत्या. ती परत काहीच बोलत नाही. कुणालची आई आणि नीतू तिला काहीतरी खायला बनवण्यासाठी खाली जातात. त्या गेल्यानंतर कुणाल रूममध्ये येतो. त्याला बघून तिला अजूनच भरून आले. तो तिच्याकडे पाहतो. तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा आणि सुकलेले ओठ बघून त्याला कसं तरी होते. तो तिच्याजवळ येऊन तिच्या गालावरील आलेले पाणी पुसतो आणि तिच्या डोक्यावर किस करून निघून जातो. हॅलो, कुणाल ती का आली आहे? प्रिया चिडून बोलते. कोण? कुणाल वैतागून बोलतो. ती फडतूस साक्षी, प्रिया चिडून बोलते. तिचं बोलणं ऐकून कुणाल कसा तरी त्याचा राग कंट्रोल करतो. मग मी काय करू? कुणाल जरा मोठ्या आवाजात बोलतो. त्याचा मोठा आवाज ऐकून प्रिया शांत होते. कुणाल, ती लाडात येऊन बोलते. बोल, कुणाल बोलतो. मी येऊ का तिकडे? मला इथे करमत नाही, प्रिया लाडात येऊन बोलते. तो एवढेच बोलून फोन ठेवून देतो. तिकडे प्रिया खुनशी हास्य करून बॅग भरायला घेते. साक्षी रूममधून बाहेर येत नव्हती. ती तिच्या विचारातच राहत होती. कुणालची आई आणि नीतू तिला किती समजावण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ती कोणाचंच ऐकत नव्हती. कुणाल प्रियासोबत लग्न करणार त्याच्याजवळ कोणताच ऑप्शन नव्हता. लग्नाच्या आधी त्यांनी घरगुती पार्टी ठेवलेली होती.
पार्टीत सगळेजण मस्त एन्जॉय करत होते. साक्षी लग्नाच्या कामात स्वतःला झोकून देते. संध्याकाळी पार्टी खूप रंगात आली होती. सगळेजण बसले होते. नीतू स्टेजवर येते. हॅलो, माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. नीतू माईक हातात घेऊन बोलते. सगळेजण तिच्याकडे बघतात. इथे मी हा बाऊल ठेवला आहे. त्यात सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आहेत. ज्याचं नाव येईल त्याने डान्स किंवा गाणी म्हणायची. नीतू सगळ्यांना सांगते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.